मिळवल्याप्रकरणी हगवणे बंधूंवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। शशांक हगवणे आणि सुशील हगवणेवरती हा गुन्हा दाखल झालाय। शशांक हगवणेने आता 17 ऑक्टोबर 2022 मध्ये स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळवण्याबाबत अर्ज केला होता। ठाकरेंचा पहिलवान चंद्रहार पाटील शिंदेंच्या सेनेमध्ये जाण्याच्या मार्गावर चंद्रहार पाटलांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे। या भेटीमुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलेले। चंद्रहार पाटलांनी आम्हाला हार घातला, पण आम्ही त्यांना कधी हार घालायचं हे त्यांनीच ठरवावं, असं उदय सामंत यांनी यावेळेस बोलून दाखवलं। भाजपमधील सातपुते विरुद्ध मोहिते पाटील वाद हा विकोपाला जाण्याची शक्यता आहे। माजी आमदार राम सातपुतेंनी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका केली। रणजितसिंह मोहिते पाटील पार्टीच्या किंवा नेत्यांच्या बैठकीला येतात, पण तो एक लाचारपणा आहे, असा घणाघात सातपुतेंनी केलाय। अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झाले। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावरती गंभीर आरोप झाले। नंतर मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी भुजबळांना देण्यात आली।